आज मी मस्त झणझणीत गवारीची भाजी करणार आहे शेंगदाण्याच्या कुटात सांगते. तर त्याच्यासाठी मी शेंगदाणे मस्त भाजून घेतलेले आहेत. मिक्सर जारमध्ये टाकून त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर भरपूर कोथिंबीर टाकून दरदरीत वाटून घेतलेलं आहे. आता कुकरमध्ये टाकूया तेलामध्ये राई जिरे टाकून मस्त कडकडूत झालं. मग त्यामध्ये टाकली गवार टाकल्यानंतर हळद मीठ आणि हा माझा काळा मसाला जे माझ्या आईने मला दिलेला आहे आणि गरम मसाला टाकून मस्त थोडं परतून घेतलेलं आहे. चांगलं परतून घेतल्यानंतर अजून 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि जो आपण मसाला तयार केला होता कुटाचा ते टाकलेलं 1-2 चम्मच चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर मस्त हलवून घ्या आणि कुकरची शिट्टी 2 शिट्ट्या होऊस तर होऊन द्या. आणि ह्या मिरच्या माझ्या घरी 1 हप्ता झाला होत्या म्हणून मी म्हटलं आज बनवूनच घेऊ. आणि मी जे शेंगदाण्याचं कूट केलं होतं त्याच्यामध्ये टाकलं मीठ मिरचू नाही टाकलेलं सॉरी आणि हळद आणि धनिया पावडर. मी तिखट खात नाही तर तुम्ही मिरची पावडर टाकू शकता. आणि मस्त मिरच्या भरून घेतलेल्या आहेत. आणि सॉरी माझा कॅमेरा धरायला कोणी नाही आहे आणि माझ्यापाशी सेल्फी स्टिक पण नाही आहे तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आणि तेलामध्ये टाकलं आणि बघा ही गवारीची भाजी किती मस्त दिसते. तुम्ही चपाती डाळ भात संगती खाऊन मला नक्कीच सांगा की कशी झाली भाजी. आणि त्याच्यावर टाका कोथिंबीर टाकल्यास तर अजून ते बघायलाही आणि खायलाही किती सुंदर असेल सांगा. आणि लगभग आपल्या मिरच्या झालेल्याच आहेत, अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत. अजून 2 मिनटं भाजल्यानंतर परत ह्याच्यावर कोथिंबीर टाका आणि मस्त एन्जॉय करा आणि मला नक्की सांगा.